दरम्यान अमरावती जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, तूर आणि कपाशीचं पीक घेतलं जातं. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं आहे. सरकारकडून अमरावती जिल्ह्यासाठी 1,68,000 शेतकऱ्यांसाठी 108 कोटीची मदत पोहोचलेली आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणा ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांपर्यंत ही मदत अद्यापही पोहोचलेली नाहीये. 50% शेतकऱ्यांची ई-केवायसी होणं अद्याप सुद्धा बाकी आहे आणि अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. आपल्यासोबत काही शेतकरी आहे, महिला शेतकरी देखील आहे. काकू, मला सांगा, तुमच्याकडे किती शेत आहे आणि काय शेतीची अवस्था आहे? तुम्हाला पैसे मिळाले काय? आम्हाला पैसे काही मिळाले नाही. इतकं आमचं नुकसान झालं खूपच. त्या काळजीमुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही मरून जावा. इतकी आमच्या मागं काळजी लागली आहे लोकांच्या पैशाची, पण आमच्याकडून देणं काही होऊन नाही राहिलं. काहून का औंधा पिकाची शक्यता नाही आहे. किती एकर शेत आहे तुमच्याकडे? 3 एकर आहे. हा, काय काय लावलं तुम्ही? सोयाबीन. सोयाबीन, तूर आहे. हा, काका, मला सांगा, तुमची काय अवस्था आहे? किती एकर शेत आहे? तुमच्या खात्यात पैसे जमा झाले काय आतापर्यंत? पैसे जमा झाले नाही सर, आणि खूप वाईट परिस्थिती आहे सोयाबीनची. सोयाबीनला माल नाही धरला ना, काही नाही. अतिवृष्टीनं सर्व हे पडलं, येलो रोग आला. सर्व चार एकर शेत वाया गेले. किती खर्च आला तुम्ही आतापर्यंत शेतीला? एकरी 10,000 रुपये 12,000 रुपये खर्च आला सर. 3200 रुपये 3300 रुपये बॅग होती. त्या बॅगेच्या प्रमाणे आणि फवारीचा खर्च, डवरणीचा खर्च 10-12,000 रुपये एकर खर्च आला सर. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. पैसे आलेले आहे, मात्र सरकारकडून पैसे आले, मात्र इथं प्रशासनाकडून जे आहे ते शेतकरी खात्यात आतापर्यंत पैसे पोहोचलेले नाही. तुम्हाला काय वाटते? मुख्यमंत्र्यांनी 5 दिवसाआधी घोषणा केली शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले. 5 दिवस सलग झाले, पण अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. म्हणजे याचा अर्थ हा जिल्हा प्रशासनाचा पूर्ण हलगर्जीपणा आहे. त्यांना शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही आहे. सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, नया अकोला, अमरावती.